नमस्कार सर. नमस्कार. हाय ग. हाय साई. कंट्रोल चिन्मय कंट्रोल. I know she is beautiful and hot, but remember, love is a sweet poison. Do not drink it. आणि अत्यंत महत्त्वाचं संशोधन. आजपासून हजारो वर्षानंतर जेव्हा पुन्हा उत्खनन होईल तेव्हा आजच्या काळातील पत्रकारिता ही सगळ्यात शेवटी सापडेल, कारण एवढ्या खालच्या थराला तेच जाऊ शकतात. पण मी पत्रकार म्हणून वेगळा आहे. माझ्या जिभेचा मणका अजून ताट आहे. आजची मुलाखत मी प्रभाकर मोरेंची घेतोय. याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल की मी TRPचा अजिबात विचार करत नाही. चला तर मग प्रोफेशनल फालतूगिरीला सुरुवात करूया. पारस म्हणायला पहिलूच पडतो आज. कोकणी माणसाचं घर आहे, मनासारखंच मोकळं असणार. सर, ओ सर, सर. गुड मॉर्निंग. बाप रे सर, आतूनच गुंडाळून आलात तुम्ही. कोकणचा कॅलिफोर्निया झाल्यासारखं वाटतंय का नाही? वाटतंय सर. मानेच्या खाली कॅलिफोर्निया वाटतोय, इथे हातकंबा काजरकाठीच आहे. हम है, हा. बाकी सब पाणी कम है. काय समजले? अरे एवढे चांगले कपडे घातले, बरोबर आहे. हे राजबिंड रूप आहे, डोळ्यात नजाकत आहे. एवढं सगळं मी बोलणारच ना. बरोबर बरोबर सर, बरोबर सर. आणि काय आहे, ह्या पायपात सगळे लोक ना तंबाखू जालतात. हा. मी काय जाणणार आहे माहितीये तुला? स्वतःची लाज. माझ्याच घरात येऊन तू माझी लाज काढतोस. सर 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 कोण आहेस कोण तू? सर 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 बसलात तुम्ही? बसलो, काय करणार? सर एक्स्ट्रीमली सॉरी. कसं आहे, मी भावनेच्या भरात सांगायचं राहूनच गेले सर. माझं नाव चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौ का. सावका सर पाईप मोडला असता. मला 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 लय आनंद झालेला आहे. हो सर. त्याच्यात तू म्हणजे मुलाखत घेणार आहेस. म्हणजे तू मुलाखत घेणार म्हटल्यावर मी माझ्या आयुष्यात मी मोठी भरीव कामगिरी केलेली असणार. खरंय सर, खरंय 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 सर, खरंय सर. तुम्ही भरीव आणि भरण्यासारखीच कामगिरी केलेली आहे, म्हणून मीच इथपर्यंत आलेलो आहे सर. आणि कसं आहे सर, मला पहिल्यांदाच सांगावंसं वाटतं सर की मी कोकण आणि कोकणातल्या कलाकारांचा जबरदस्त फॅन आहे सर. थँक्यू व्हेरी मच. ॲज अ फॅन मी आज मुलाखतीला सुरुवात करणार आहे सर. येस. तर साधेच प्रश्न आहेत सर. पहिला अतिशय सगळ्यांच्या मनातला प्रश्न की सगळेजण तुम्हाला पारसमणी म्हणून ओळखतात, पण त्याचा अर्थ अजून कुणालाही कळलेला नाहीये. तर पारसमणी म्हणजे नेमकं काय? गुड क्वेश्चन. हां, थँक्यू सर, थँक्यू. मुळात गोष्ट असं आहे की आजपर्यंत पारसमणी या शब्दाचा मलाच अर्थ कळलेला नाही. बापरे. काही प्राजक्त मला सारखा पारसमणी बोलते, तर मी लयच मनावर घेतला आणि तो मुकुट मी असा डोक्यावर मिरवत असतो पारसमणीचा. काय समजलं? कसं आहे सर, प्राजक्ता फरसन खपवण्याच्या नादात कुणाला काही बोलते. आपण सगळंच मनावर घ्यायचं नसतं. पण तरीही मी काही माहिती काढली सर. वाडीतली लोक तुम्हाला पारोसामणी म्हणतात, कारण तुम्ही 5-5 दिवस आंघोळ करत नाही. गैरसमज आहे त्यांचा. काय आहे गैरसमज म्हणजे काय आहे, मी सकाळी चुलीवर गरम पाणी करायला ठेवतो आंघोळ करण्यासाठी. ते बघतात, पण ते आंघोळीला पाणी घेतो हे लोक बघत नाहीत. म्हणजे त्यांचे डोळे फुटलेले आहेत. त्याच्यामुळे लॉकडाऊनच्या काळामध्ये मी दिवसातून कमीत कमी 30 वेळा आंघोळ केलेली आहे. काय समजलं? बाप रे सर, बाप रे. पण बरं झालं तुम्ही लॉकडाऊनचा विषय काढलात सर. मी तिकडेच येणार होतो सर. म्हणजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही बघायला गेलात तर सगळ्यात चांगल्या कार्याने खूप चांगली चांगली चित्र काढली सर, आणि ती फेमस झाली सर. तुम्ही पण प्रेरित झालात. म्हणजे काय? मग चित्रकला या कला प्रकाराच्या उरावर बसण्याचं धाडस तुम्ही करायला लागलात. काय झालं सर, म्हणजे फेसबुकवर तुम्ही सतत येत राहिलात सर, पण तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. मग आता सौंदर्याने केलेली ही खाडाखोड घेऊन आता तुम्ही चेष्टाग्रामवर आला आहात सर. बरोबर सर. पण मला तेच विचारायचं आहे सर की सौंदर्याच्या त्या झगमगाटामध्ये हा झिरोचा बल्ब लावण्याचं कारण काय?
मुलात कसं मला माझ्या फॅन बरोबरनं सतत राहावं असं वाटतं. अरे रे. नाही अरे देवा नाही, राहावं असं वाटतं. म्हणजे मी सकाळी काय करतो, संध्याकाळी काय करतो. बरोबर. हा म्हणजे हे त्यांना माहिती असायला पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे काय आहे, माझी प्रसिद्धी पण लय वाढते का नाही, काय समजलं? नाही सर, तुमची प्रसिद्धी वाढत नाही, लोक तुमचा पोपट होतोय सर. तुमच्या मागे तुमची चेष्टा केली जाते सर. तुम्ही जो परवा म्हैशी बरोबरचा फोटो टाकलाय ना, तो फोटो लोक कपल चॅलेंज म्हणून फिरवतात सर. जलतात लोक माझ्यावर. तुमच्यावर जलतात, गावातली लोक सगळी जलतात माझ्यावर. बरोबर. काय आहे, आता रस्त्यात मिळणारा प्रत्येक कुत्र्यावर दगड मारत बसलो तर मी माझ्या ध्येयाकडे कसं काय पोहोचणार ना. क्या बात आहे सर. शोभत नाही वाक्य, पण चांगलं आहे. तुमच्या तोंडात शोभत नाहीये, पण वाक्य चांगलं बोललंय सर तुम्ही. कसं आहे, बादलीवर थुंकण्याच्या अगोदर आपण पुढे जाऊया सर. सर कसं आहे, आणि मला वाक्य आठवलंय सर. हे वाक्य तुमच्या आत्मचरित्रातलं आहे. आणि ते आत्मचरित्र माझ्या मते पारसमणी, पारस अ कोय बिकम डायमंड, बरोबर. येस, याच्यातलंच आहे. हा सर, मला तेच म्हणजे आता सगळे प्रश्न मला तुमच्या आत्मचरित्रावरच विचारायचे सर. म्हणजे मला एक कळत नाही की बुद्धी दारिद्र्याचा शाप मेंदूला असताना आत्मचरित्रासारख्या कला प्रकाराचा आपण विनयभंग करू शकतो, ही तुमच्या मनात शंका केव्हा आली सर? कसं आहे, मुलात लॉकडाऊनच्या काळात सगळी दुकानं बंद होती. अरे रे. त्याच्यामुळे संध्याकाळ झाली की माझा हात शिवशिवायला लागायचा. स्वभाव. कारण तर 2-4 दिवस मी कंट्रोल केलं, नाही असं नाही, पण शेवटी माझा इलाज हरला. बरोबर. मी म्हटलं हे जर हात शिवशिवतायत तर पिण्यात वापरण्यापेक्षा लिहण्यात वापरूया, म्हणून हे सगळीकडे वळलो मी. क्या बात आहे, उत्तम विचार केला सर, उत्तम विचार केला, आणि त्याचा तुम्हाला फायदा पण झाला. म्हणजे माझा आत्मचरित्र लय म्हणजे जाम खप आला त्या आत्मचरित्राला. खपणार सर, मागणी वाढलेलीच आहे सर. कारण की जिथे जिथे निषेध मोर्चा आहे, तुमचं आत्मचरित्र जाळतात सगळं. काय कळेल ना सर. काय म्हणायचं काय तुम्हाला, एवढं वाईट होतं ते? वाईट नव्हते सर, तुमचं चरित्र वाचून प्रेरणा मिळत नाही सर, मग बसण्याची इच्छा होते. म्हणजे कसं होतं, प्रश्न सुटायच्या ऐवजी प्रश्न पडतात. मी वाचलं, मला पण पडले सर. म्हणजे मला पहिला प्रश्न पडला की तुम्ही ऍक्टिंगकडे का वळलात. ऍक्टिंगकडे का वळलो? काय, मी लहानपणी नमनात काम करायचो. बरोबर सर. तर मला रंगभूमी खुणावं लागली. तुम्हाला? कारण ती काय, ही जी रंगभूमीची जी पोकळी निर्माण झालेली आहे, त्या रंगभूमीला माझ्यासारखा उमद्या नटाची गरज होती. मग मी काय झालं, मला रंगभूमी साध घालते असं मला सतत स्वप्नात दिसायला लागलं. काय समजलं सर? माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पूर्ण घराण्याची इज्जत मातीत मिसळत होतात, म्हणून वडिलांनी तुम्हाला लाथ घातली. वडिलांनी घातलेली लाथ तुम्ही रंगभूमीने घातलेली साध अशी थाप मारली सर याच्यामध्ये. नाही, पण माझ्या वडिलांना त्यांची चूक नंतर कळली. हो सर, चूक कळली की नुसता लाथ घालून फायदा नाही, याचा जीव घेतला पाहिजे. म्हणून ते कोयता घेऊन मागे लागले सर, आणि तुम्ही जीवाला घाबरून डायरेक्ट मुंबई गाठली. हो, पण मुंबईला गेला तुम्ही शांत बसलो नाही. काय समजलं? स्वभाव. म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर जवळजवळ मी 300 व्यावसायिक नाटकं केली. किती सर? 300. जीभ बाहेर काढा, ह्याला हाड असावं. खरंय खरंय. पण त्याच्यानंतर मग रंगभूमीवर नाटकात काम केल्यानंतर मला चित्रपट सृष्टी मला खुणवायला लागली. बापरे. कारण ती फार लयास गेली होती. हा, मग जवळजवळ मी 100 चित्रपट केले. काय समजलं? हो सर, 100 चित्रपट ते माझी लिस्टच आहे सर. कसले म्हणजे एज्युकेशनलच होते सगळे सर. गरम जेवण, चल रातकिडा दाखवतो, हे असे चित्रपट केलेत सर. म्हणजे एक तर असा किस्सा आहे सर की तुम्ही सावर्ड्याच्या स्टेशनला गेलात, म्हणजे तुमच्या घरी रेल्वे स्टेशन उतरलात बॅग घेऊन, आणि तुमच्या वडिलांना एक तुमच्याच चित्रपटाचं पोस्टर वाचताना बघितलं. चित्रपटाचं पोस्टर होतं, पीठ माझं चक्की तुझी. वाचून परत गेलात सर. असे चित्रपट करायचेच का की परत जावं लागेल? कसं आहे मित्रा, कधी कधी हे असली कामं आहेत ना, ती पैशासाठी करावी लागतात. किती झाली तरी पैसा महत्वाचा आहे ना, टॅलेंट नंतर. खरं. म्हणजे हा अनुभव असतो सर. ठीक आहे, आपण चित्रपटांकडनं जरा स्किटकडे वळूया सर. तुम्ही भूताचे किस्से खूप चांगले सांगता, पण तुमची भूताची स्किट पडतात असं का?